या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। काँग्रेसकडे सर्वात जास्त जागा असल्याने विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे जाईल अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी बारामती येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे। 26 आणि 27 तारखेला इंडिया आघाडी बैठक होत आहे। त्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल असे देखील पवार म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओबीसी आंदोलन तसेच छगन भुजबळ यांच्यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मोदी साहेबांनी त्यांच्या या काळात हा सर्किट फाळला नव्हता, पण चर्चा होईल, पण त्यातनं काही निघेल असं मला वाटतं। आशा आहे का? कारण एवढंच जनतेने जागे बांधले तरी काही फरक पडेल वाटतं। मोदी हे मोदी मोदींच्याकडनं त्याला किफत सवलती मिळेल याची शंका आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक झाली, त्यांच्यामध्ये असा निकष आलेला आहे की फार मोठा पराभव त्यांना पत्करावा लागला आहे। म्हणून आता राज्यातील गणित जे जुळवण्याकरता प्रयत्न केले जात आहेत आणि एका बाजूला शेतकरी आणि सर्वसामान्य वर्ग जी कुठे आश्वासनं दिली जात होती याला मोदीला टाळून महाविकास आघाडीकडे झुकताना दिसतो। आम्हाला असं दिसतं महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा की भाजप आणि मोदी सरकार यांच्या लोकांच्या विश्वासाला ठराव असतात। मोदी साहेब सतत सांगत होते की मोदींची गॅस होती, त्या गॅसांच्यावर असा लोकांचा विश्वास नाही या निवडणुकीमध्ये दिसतो। सर, दुसरं असं राज्यात ओबीसी आंदोलन जोर धरतंय, म्हणजे जसं जरांगेंचं आंदोलन झालं त्याला काउंटर म्हणून आणखीन काही अनरेस्ट आहे, विशेष करून मराठवाड्यामध्ये। एकच आहे, केंद्र सरकारने त्याच्यात खुलासा घ्यायला पाहिजे। काही ठिकाणी कायद्यात बदल करावा लागेल, काही ठिकाणी केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं धोरण याच्यात बदल करावा लागेल। या दोन्ही लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संबंधी मार्ग काढायला सरकारने, विशेषतः केंद्र सरकारने पुढाकार घ्यायची गरज आहे। एका मर्यादेच्या बाहेर आंदोलन न जाईल याची काळजी घ्यावी, पण त्याचा एक सामाजिक तणाव हा निर्माण न होईल याची काळजी घेणं ही सगळ्यांची जबाबदारी। आम्ही इथं राजकारण आणू इच्छित नाही, पण इथं केंद्राला बघायची भूमिका घेऊन चालणार नाही। एकेकाळी साहेब आपल्याबरोबर सोबत असणारे छगन भुजबळ यांना पश्चाताप होतोय असं देखील चित्र आहे। परतीचे संकेत त्यांची यायची दिसत आहेत। ते म्हणतात मी राष्ट्रवादी सोबत आहे पण दादांसोबत नाही, या विधानाचा अर्थ काय घ्यायचा नेमका? सांगता येत नाही, त्याच्या पार्श्वभूमी काय असं का म्हणतात, माझी त्यांची काही व्यवसाय सामान्यात घेत नाही, त्यामुळे मला माहिती काही संपर्क त्यांच्याकडनं एवढ्याचे। सर, या निमित्ताने राज्यामध्ये ओबीसीचे खूप मोठं अनरेस्ट आहे, म्हणजे त्यांना असं वाटतं की कुठलाच पक्ष आमच्याकडे लक्ष देत नाही, लोकसभेत ठरवून जागा पाडल्या गेल्या ओबीसींचं, असं एक विशेष करून मराठवाड्यात ते चित्र दिसलं। म्हणजे जरांगेंच्या आंदोलनाचा इफेक्ट असेल किंवा आणखीन काही? मी जे सांगितलं की या प्रश्नातून सामाजिक तणाव न वाढेल याची खबरदारी राज्य आणि केंद्र सरकारने घेतली पाहिजे, आणि ते करायचे असेल तर केंद्र सरकारने या दोन्ही बाजूच्या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे आणि याला सोल्युशन लवकरात लवकर दिलं पाहिजे। आम्हा लोकांचा हा आग्रह आहे। दिल्लीमध्ये कागदामध्ये सुद्धा या संबंधीची भूमिका यापूर्वी मांडली होती, सुप्रियांनी मांडली होती, यावेळी सुद्धा आम्ही बाकीच्या विरोधी पक्षाच्या लोकांशी बोलू आणि एक सामूहिक काही भूमिका त्या ठिकाणी माणसं आणण्याची तर त्याची आम्ही काळजी घेऊ। त्या संबंधीची चर्चा करणार आहे आणि याच्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलं। त्या पत्रामध्ये जाणवी देसाई, पुरंदर निवसेना या दोन अत्यंत महत्त्वाच्या आणि दुष्काळी भागाला काही ना काहीतरी न्याय देणाऱ्या अशा योजना आहेत आणि त्याला मान्यता देऊन फार वर्ष झाली। त्याची मान्यता दोन्हीची माझ्या सैनी झाली, माझ्यात उपस्थिती झाली, त्यावेळी राज्यात होतं। पण त्याच्यामध्ये काही ठिकाणी दुरुस्तीची गरज आहे, काही ठिकाणी एक्सपान्शन करायची
गरज आहे. काही ठिकाणी वीज वाढल्याच्या संबंधित प्रश्न आहेत. याच्यात काही गोष्टी धरणाच्या आहेत आणि धरणाच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा निकाल हा राज्य सरकारच्या पातळीवर होतो. आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले की या संबंधीची बैठक घ्या. त्या पत्राची फरक दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पाठवली आणि मुख्यमंत्री समिती त्या दिवशी त्यांच्या अधिकाऱ्यांच्या सह ही बैठक मुंबईला लावावी अशी माझी विनंती. मी टेलिफोनवरही त्यांच्याशी बोलणार आहे आणि उद्या गेल्या त्या बैठकीच्या नंतर या दौऱ्यात जे काही माझ्या कानावर आलं मग ते पुरंदरचं असेल, पुरंदर तालुक्यातील प्रश्न फार आहेत, इंदापूरचे आहेत, बारामतीचे आहेत, दौंडचे आहेत. ते 4 भागाचे प्रामुख्यानं जे काही इश्यूज आहेत ते त्यांच्यासमोर मांडले जातील आणि त्यातनं काहीतरी आणखून निर्णय घ्यायचा प्रयत्न हा माझा. तर या दौऱ्यामुळे या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या. आता हा पाण्याचा प्रश्न जसा आहे तसं दुसरा एक प्रश्न आज ठिकठिकाणी पुढे आला आणि तो म्हणजे लोकांनी जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा केला आणि दुधाची जी काही किंमत आहे त्याच्यामध्ये आजचं चारा आणि बाकीच्या सुविधा जनावरांना द्याव्या लागतात. त्याचा येणारा खर्च आणि सरकारची मिळालेली किंमत त्याचा काही मेळ बसत नाही आणि म्हणून 5 रुपये लिटरला जर वाढवला जाईल असं जाहीर सरकारच्या वतीने केलं. तर मला ठिकठिकाणी लोकांनी सांगितलं की जाहीर झालं पण ही रक्कम आम्हाला मिळालेली नाही. तर त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर ही 5 रुपयांना दुधाची किंमत वाढवून द्यावी आणि या लोकांना हा एक जोडधंदा आहे तो फसवलेल अशा स्थितीला आणावा ही दुसरी मागणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचा आग्रह हा माझ्याकडनं झाला. त्याच्यासह बाकीचे काही प्रश्न होते तिथं शैक्षणिक संस्थेचा प्रवेश असेल आणखी काय असेल त्या गोष्टी प्रामुख्याने स्थानिक पातळीवर असतात. त्याच्यात सरकारची बोलायची गरज नाही. अनेक ठिकाणच्या ज्या लोकांच्या ज्या विनंत्या आल्या त्या संस्थेचा देखील मीच आहे आणि त्यामुळे ते जयशिक्षण संस्था असेल, विद्याप्रतिष्ठान असेल, शारदानगर असेल, मालेगावचे गिरी कॉलेज असेल, सुरे संस्कृत कॉलेज असेल या संबंधीच्या काही लोकांच्या मागण्या अशा आहेत. तर तिथल्या स्थानिक लोकांशी बोलले की काही सरकारची बोलायची आवश्यकता नाही. पण या सगळ्या दौऱ्यांमध्ये म्हणजे पुरंदर असेल, बारामती असेल, त्याच्यानंतर भोर असेल, दौंड असेल, इंदापूर असेल या निमित्तानं एक लोकांचे काही सुखदुःख आहेत ते जाणून घ्यायची संधी मिळाली. आता उद्याच्याला आता हा शेवटचा दिवस आणि हा संस्था उद्याच्याला अधिकाऱ्यांची आणि परवा दिवशी शक्यतो फारवा कन्फर्म नाही की मुख्यमंत्र्यांची बैठक ही झाली की मग मी महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाणार. साहेब हा प्रयत्न आहे. पार्लमेंटचं सेशन आता सुरू होईल. ही संस्था ही राज्याच्या जवळपास ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे 20% जागा आम्ही लढवणार आहोत त्या ठिकाणी जाऊन तिथल्या सहकाऱ्यांशी लोकांशी सुसंवाद साधावा हा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे ही काही निर्णय इथे घ्यायची निर्णय तर पक्षाचे निर्णय पक्षाची बैठक घ्यायला जाते. आम्ही अजून विधानसभेच्या निवडणुकीच्यासाठी जी काही उमेदवार म्हणून जी तयारी असते ती केली नाही. आता आमची निवडणूक लढवण्याची तयारी त्या कामात आम्ही आता लक्ष घातले. बाकीचे प्रश्न नाही. साहेब लोकसभेला तुम्ही चांगले जागा आल्या महाविकास आघाडीला चांगल्या महाराष्ट्र एक नवीन चित्र मिळालं. काय अशा गोष्टी होत्या की जेणेकरून या अचानक जागा वाढल्या? साधी गोष्ट मोदींच्या विश्वास आलेला नाही. मोदींची गॅरंटी खोटी निघाली. सरळ सरळ हे असं कारण
जे काही त्यांनी आश्वासनं दिली होती ती गेल्या 15 वर्षात पाळली नाही, या निष्कर्षाची लोक आली आणि लोकांना बदल हवा आहे. सर जरांगे म्हणतात की मला ओबीसी मधनच मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. इज इट पॉसिबल? तुम्ही जरांगेंना भेटायला गेला होता आंदोलन काळात, आता तुम्ही हाकेंना भेटायला जाणार आहात? कारण काही डिमांड होते की त्यावेळेस तुम्ही जाता, सरकार मराठा समाजाला पायगडे टाकतं, विरोधक राजकारणी सगळे, मग ओबीसीकडे काय दुर्लक्ष केलं जाते? असं आहे की जरांगेचे कुठला प्रश्न सुटतात, एखादा प्रश्न सुचला त्यांचा नाही, तेच मागणी त्यांची. दोघांचे प्रश्न सुचलेले नाही. म्हणून मी जे मागाशी म्हणलं की याच्यात केंद्र सरकारने पुढाकार घेऊन सामाजिक ऐक्य कसं राहील, तणाव कसा राहणार नाही, त्या दृष्टीनं पावलं टाकावी. आपण पुढाकार घ्यायला का त्यात? कारण असं की केंद्र सरकारचा अधिकार आहे. नाही, सामाजिक तणाव निवडण्यासाठी घटनात्मक दुरुस्तीचा विषय तिचा आहे. एकदा त्यांनी काय करतात ते बघूया. त्यांनी पॉझिटिव्ह पावलं टाकली तर मगाशी सांगितलं आम्ही राजकारण आणणार नाही, सामाजिक तणाव कमी करायला आमचं सरकार येत आहे. पण त्यांनी काहीच केलं नाही. पण सगळ्या राजकीय पक्षाला एकत्र करून एकत्र निर्णय घेऊ आणि पुढच्या धरून आजचा तिसरा दिवस आहे बारामती तालुक्याच्या दौऱ्यात. ज्या ठिकाणी तुम्ही जाताय त्यावेळेस लोक तुम्हाला कामं सांगतायत, तुम्ही लोकांना असं सांगताय की 3 महिन्यात सरकारने नाही केलं तर आपलं सरकार येईल, त्यावेळेस आपण कसं होत आहे, जर कसं काम कसं होत नाही तेच बघूयात. कसं चित्र बघता तुम्ही महाराष्ट्राच्या आगामी 3 महिन्यात? या निवडणुकीत काय दिसलं, महाराष्ट्रात 48 जागा होत्या लोकसभेच्या. 48मध्ये आम्ही 3 पक्ष एकत्र आलो. 48मध्ये आम्ही 31 जागा घेतल्या. याचा अर्थ काय? याचा अर्थ लोकांचा सेम यातनं स्वस्त होतो. हे जे लोकसभेत जे दिसलं तशीच काळजी आम्ही घेतली तर पुढे येऊ शकेल. लोकसभेची निवडणूक झाली आणि आम्ही 30-31 जागा घेतली आहे. तुम्ही विधानसभेचे जर मतदारसंघ बघितले तर 155 मतदारसंघामध्ये आम्हाला लोकांचा विजय झालेला आहे. 288ची विधानसभा, त्याचे 155 लोक मतदारसंघात विरोधकांना बरोबरच मिळतं. याचा अर्थ उद्या त्याला विधानसभेत लोकांचा मूळ काय हा स्पष्ट होतो. त्या दृष्टीनं पावले टाकणं आमची जबाबदारी. राज्यामध्ये हिट अँड रनच्या प्रकार वाढत चाललेले आहेत, पोलिसांचं त्याच्यावर लक्ष नाही असं दिसतंय आणि 3 दिवसाला हा प्रकार उघडकीस येतो. की सध्या 2 गोष्टी सारख्या दिसतात. एक व्यक्तिगत हानी आणि दुसरं ॲक्सिडेंट. या ॲक्सिडेंटची सुद्धा संख्या फार वाढलेली, जोर वाढलेली आणि याचा अर्थ राज्य सरकार राज्याने सुरक्षता दाखवण्याच्यासाठी आणि इथे जे ॲक्सिडेंट्स होतात त्या संदर्भातील एक नियंत्रण ट्रॅफिकवर, स्पीडवर वगैरे हवं आहे. त्या सगळ्या गोष्टीच्यामध्ये दुर्लक्षित केलेले त्याची किंमत दुर्दैवाने नाही. शक्तीपीठ हायवेला जो प्रकल्प आहे त्याला प्रचंड कोल्हापुरात काल मोर्चा निघाला. मी काही त्याच्या खोलात गेले नाही, पण त्याला विरोध करणारे लोक ते उगीच विरोध करणार नाही. त्याला काही कारण असेल त्याच्या खोलात जाऊन या रस्त्याचा आग्रह सरकारचा का आहे तो ते सगळ्यांना समजून सांगा. परीक्षांच्या गोंधळावर सुरू आहे नीट आणि वाढवण मंदिराचा एक विषय. हाकेंना भेटायला जाणार सर आपण? हाके आंदोलनाला उपोषणाला बसले ते केंद्र सरकारने दोघांच्या सामाजिक तणाव हा कमी करण्याची काळजी घ्यावी. त्यासाठी केंद्रात आग्रह करणं आमची भूमिका. मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन,
चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर।